हे हाय. आजचा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांनी 12वीला ऍडमिशन घेतलं आहे आणि जे इंजिनिअरिंगच्या फायनल इयरला आहे. जगभरात एआय बद्दल खूप चर्चा चालू आहे. एआय मुळे नुकसान होत आहे ही भीती पूर्णपणे खोटी नाही, पण ही संपूर्ण सत्यही नाही. प्रत्येक नवीन तंत्रज्ञानामागे एआयचे दोन बाजू नक्की आहे, नुकसान आणि फायदा. चला आपण दोन्ही बाजू सोप्या भाषेत समजून घेऊया. एआय मुळे खरंच नुकसान होत आहे का? होय, काही क्षेत्रामध्ये याचे नकारात्मक परिणाम नक्कीच दिसत आहे. जसं की काय? जसे की जॉब डिस्प्लेसमेंट. आयटी क्षेत्रामध्ये डेटा एंट्री, कस्टमर सपोर्ट आणि अगदी कंटेंट रायटिंग यासारख्या क्षेत्रामुळे एआयमुळे माणसांची गरज कमी होत आहे. जे काम 10 लोकांमध्ये करायचे ते आता एका एआय टूल करू शकते. तर होतं काय? लोक स्वतःचा मेंदू चालवण्याऐवजी किंवा विचार करण्याऐवजी प्रत्येक गोष्टीवर एआयवर अवलंबून राहू लागले. ज्यामुळे स्वतःची क्रिएटिव्हिटी कुठेतरी कमी होतीये. हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे. मग आता या सगळ्या मागे एआयचे फायदे काय आहे? यामागे एआयचेही खूप सारे फायदे आहेत. एकीकडे नुकसान होत असताना एआयचे अनेक क्षेत्रामध्ये क्रांती घडून आणली आहे आणि काम खूप सोपे केले आहे. आयटी क्षेत्र. आयटी क्षेत्रात केवळ नोकऱ्या जात नाही, तर नवीन प्रकारच्या नोकऱ्याही निर्माण होत आहेत. उदाहरणार्थ एआय प्रॉम्प्ट इंजिनियर, डेटा सायंटिस्ट आणि अनेक अशा तयार होत आहे नवीन जॉब. कोडिंग करण्याचे काम आता अधिक वेगाने आणि कमी चुकासही होत आहे. यानंतर वैद्यकीय क्षेत्र, हेल्थ केअर. एआयमुळे कॅन्सर सारख्या गंभीर आजाराचे निदान सुरुवातीला टप्प्यात करणे शक्य झाले आहे. सोबतच नवीन औषधाचा शोधही लावण्यात एआयची मोठी मदत होत आहे. ह्या सगळ्यामध्ये थोडक्यात एकच सांगायचं आहे की नक्की चाललं काय? तर थोडक्यात हे आहे की एआय हे चाकूसारखे आहे. चाकूने कापताही येते आणि कोणाचा घातही केला जाऊ शकतो. तर ते वापरण्यावर अवलंबून आहे. आयटी किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात नुकसान फक्त अशा लोकांचे होते जे बदलत्या तंत्रज्ञानासोबत स्वतःला अपडेट करत नाहीत. आणि इतिहास साक्षी आहे की जेव्हा संगणक म्हणजेच कॉम्प्युटर आले, तेव्हाही लोकांना अशीच भीती व्यक्त केली जात होती की नोकऱ्या जातील म्हणून. पण कॉम्प्युटरमुळे कोट्यावधी नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या. एआय माणसाची जागा म्हणजे एआय हे जे टूल आहे, ही माणसाची जागा पूर्णपणे घेऊ शकत नाही. कारण एआयकडे इमोशन आणि कॉमन सेन्स म्हणजे भावना आणि विवेक बुद्धी नाही. त्यामुळे नुकसान टाळून फायदा कसा करून घ्यायचा असेल, तर आपल्याला एआयचा वापर एक फ्रेंड म्हणून आणि एक मदतनीस म्हणून करायला पाहिजे. मला असं वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे क्लिअर पॉइंट करून देईल की एआय नक्की कसा यूज होतो. आवडला असेल तर नक्की कमेंट करा. बाय.